कर्जत येथील असलेल्या पळसदरी डॅममध्ये रविवार दिनांक 15 फेब्रुवारी 2026 रोजी एका अज्ञात महिलेचा मृतदेह आढळून आला। मृतदेह पाण्यावरती तरंगत असल्यानं छत्रपती येथील पोलीस पाटील विनय खोपकर यांनी तत्काळ कर्जत पोलीस स्टेशनला कळवण्यात आलं। त्यानंतर हेल्प फाउंडेशनला पाचारण करण्यात आलं। हेल्प फाउंडेशनचे सदस्य यांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेत हजर झाले आणि मृतदेह बाहेर काढण्यात आले। त्यानंतर हा मृतदेह 23 ते 25 वयोगटातील मुलीचे असून ती अविवाहित असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जातोय। सध्या ओळख पटवण्याचे काम सुरू आहे। काल 14 फेब्रुवारी व्हॅलेंटाईन डे असल्याने ही घटना आत्महत्या आहे की घातपात आहे याबाबत विविध तर्क-वितर्क लावले जात आहेत। यामागचं नेमकं कारण काय याविषयी पोलिसांचा तपास सुरू आहे। पळसदरीमध्ये दरवर्षी अशा अनेक घटना घडत असतात। हा डॅम रेल्वे प्रशासनाकडे असल्याने त्यांनी तात्काळ पावले उचलून योग्य ती खबरदारी घ्यावी असेही स्थानिकांकडून सांगण्यात आले। पळसदरी डॅममधून मृतदेह बाहेर काढल्यानंतर शवविच्छेदनासाठी कर्जत येथील उपजिल्हा रुग्णालय येथे हलवण्यात आला। कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक किरण नवले, पोलीस हवालदार जयवंत काटे यांच्याकडून या मृतदेहाचा पंचनामा करून चौकशी सुरू करण्यात आली आहे। कर्जत लाईव्हसाठी रामदास माळी, कशेळे।